समाजातील एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सगळे या चळवळीशी जोडलेलो आहोत मागच्या 8-10 वर्षापासून आणि मनोज जरांगे पाटील आता नेतृत्व करतायत आणि या नेतृत्वाचा लढा याचा आदर अख्खा महाराष्ट्र करतोय, देश करतोय। आम्हाला वाटतं या लढ्याला यश यावं म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय। आत्ताच मुख्यमंत्र्यांशी आम्ही संपर्क साधलेला आहे, परंतु सरकारचा अधिकृतरित्या अजूनही कोणतं शिष्टमंडळ जे सरकारी ज्याला शासनाची मान्यता असलेलं कोणतंही मनोज जरांगे पाटलांची चर्चा करायला आलेलं नाही। आज 6 दिवस झाले, फक्त तहसीलदार इथं आलेले आहे, बाकी कोणताही अधिकृत मंत्री सरकारच्या वतीने अधिकृत बोलणी करायला आलेला नाही। हे सुद्धा खेदजनक आहे, एवढं मी सांगतो। तर बिलकुल सरकारने भूमिका, जर वाशीला येऊन मोठा गुलाल सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी अंगावर घेतला तर ते काम करणं मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती। नुसता गुलाल घ्यायला होतं का, खोट्या घोषणा करायला होतं का? आम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती। मराठा समाजाची फसवणूक त्या वाशीला जे सर्क्युलर देऊन सरकारने केलेली असं स्पष्ट भूमिका आहे मनोज जरांगे पाटलांची नामची। माझं म्हणणं आहे की मराठवाड्यातले मंत्री याच्यात असावे, बाकीच्या बाहेरच्या मंत्र्यांना या प्रश्नाची जाणीव नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्याचा आपलेपणा जो आहे तो नाही। म्हणून मराठवाड्यातला मंत्री या शिष्टमंडळाचा नेतृत्व करणारा असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। ते कोण असावं ते सरकारने ठरवावं। असं बोलले आम्ही आहोत त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सगळ्या न्यायासाठी। आम्ही या सगळी जनता उभी या भागात, त्याच्यामुळं त्यांच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही एवढं स्पष्ट सांगतो। ते जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही आहोत एवढं सांगतो। घेतला पाहिजे सरकारने ताबडतोब निर्णय, कारण सरकारने सर्क्युलर ज्या अर्थी काढलं, सगळ्या सर्क्युलर सजेशन ऑब्जेक्शन येत असतात, त्याला काय एवढं सिरियसली घ्यायचं? हे ते मंत्री म्हणून नाही, तर ते या मराठा समाजाच्या एक चळवळीतले ते सुद्धा एक, जसं मी आणि ते कार्यकर्ते आहोत म्हणून ते सुद्धा इथं आलेले आहेत। अधिकृतरित्या त्यांना सरकारने नेमलं तर आमचं तर स्वागत आहे, त्यांना नेमावं सरकारने असं तर आमचं म्हणणं आहे। हे इथं पक्ष म्हणून भूमिका नाही, इथं एक मराठा समाज म्हणून भूमिका घेण्याची आवश्यकता, ती भूमिका घ्यायची आमची तयारी। पक्षाने भूमिका केली, उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले। आता मी उद्धवजी ठाकरे साहेबांना इथे येताना फोन लावला, या भूमिकेला आमचा पाठिंबा काढू। तर आंतरवली सराटीमध्ये तानाजी सावंत त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे गेल्या तासाभरापासून मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधतात। दरम्यान सरकारकडून अधिकृत शिष्टमंडळ अद्यापही पोहोचलेलं नाही असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे।